पुरीचं हे गोल्डन बीच फिरतो आम्ही. माझ्यासोबत हे छोटंसं पिल्लू आहे. काय नाव तुझं? काय पिल्लू नाव तर तुझं? हा सुद्धा आमच्या बरोबर आहे. अंधेरीचा आहे. काय वाटतं तुला आपल्या ट्रिप बद्दल? आता 2 दिवस राहिले. बीच नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या चॅनलवर. जगन्नाथपुरीचा आजचा आमचा दुसरा दिवस आहे. आम्ही पुन्हा एकदा जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये दर्शनाला चाललो. सकाळी वाजलेत 6:15 झालेत. 6:15 बघू शकता जगन्नाथपुरीच्या रस्त्यावरची लगबग. आणि हे चप्पल स्टँड आहेत. मोबाईल बिलकुल अलाउड नाही, पण आम्ही इथेच असे ठेवून जातो. दर्शनाला चाललो आहे पुन्हा एकदा. इथे आहोत तर मंदिरात दर्शनाला चाललो आहे. ही आमची माझं फॅमिली चालली. ही रात्रभर टेन्शनमध्ये आहे. रात्रभर टेन्शनमध्ये घेतलेला सामान चोरीला गेला. चोरीला म्हणजे हिला ठेवताना आला बरोबर. टेन्शनमध्ये काय बोलशील? बोल. चालू टेन्शन मध्ये दिसतच नाही. टेन्शन मध्ये जायच तू. टेन्शन मध्ये जायच मला माहिती आहे. माझ्या बांगड्या आल्या. जाऊ दे, आपण नवीन घेऊ. आज पुन्हा एकदा आपण तिथे आलेलो आहे सिंह दरवाजाच्या इथे. बघू शकता भगवान जगन्नाथ यांची छबी. हे सिंहद्वार आहे. ही याच्यासाठी ठेवले जे सनातन धर्मी नाही आहेत, आपल्या हिंदू धर्माच्या बाहेरचे लोक आहेत, त्यांना दर्शन घेण्यासाठी ही मूर्ती आहे. हे मुख्य जे मंदिर आहे जगन्नाथाचं, त्याच्यावरून कोणताही पक्षी उडत नाही. सिंह दरवाजातून इथूनच रथयात्रा निघते भगवान जगन्नाथाची. बघू शकता इथून रथयात्रा निघते. हा रथयात्रा मार्ग आहे. बघू शकता किती भला मोठा प्रशस्त असा रस्ता आहे. इथून रथयात्रा निघते. 25 लाख याच्यावरती सुद्धा भाविक येतात रथयात्रेसाठी. रथ ओढत नेतात. भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा हे मावशीच्या घरी जातात अशी इथे मान्यता आहे. सलग दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन आपण निघतोय. आता बघू शकता चाललोय मी हॉटेलला. आता आज आमचा असा प्लॅन आहे की पुरीच्या आजूबाजूचे जे काही इथे टुरिस्ट प्लेस आहेत व्हिजिट करायचे, ते आज आम्ही व्हिजिट करणार आहोत, आज आणि उद्या. चला, हळूहळू दर्शनासाठी गर्दी वाढत जाते. बघू शकता क्राऊड वाढलाय. क्राऊडेड प्लेस आहे जास्त. सकाळी काहीच गर्दी नव्हती, आता भरपूर गर्दी झाली. आपण आता जाऊया हॉटेलला. आपण आता आलेलो आहोत हॉटेलवरून. आपण आलो जाऊन तर डायरेक्ट फिरायची सुरुवात केली. साईडचे आता बेडी हनुमान टेम्पल आपण आलेलो. आम्ही या ठिकाणी आलेलो जगन्नाथपुरी. यामध्ये आपले हनुमान अतिशय श्रद्धेने आणि भावनेने लोक आपल्या या ठिकाणी दर्शनाला आलेले. एक 60-70 लोक आमच्या बरोबर आहेत. आणि बहुत त्या लोकांनाही आनंद वाटला, समाधान वाटला की बाबा रे आम्हाला आणलं, आपण या ठिकाणी सर्वांना दर्शन करून दिले. त्याबद्दल आम्ही मनापासून जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. बेडी हनुमानाचं टेम्पल तुम्ही बघू शकता. त्या दादाने आपल्याला चांगली माहिती दिली. टूर अरेंज करतो तो, त्याच्यासोबतच आम्ही आलेलो. दर्शन घेतलेलं आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. चला आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ. बघू शकता इकडे आमची ट्रॅव्हलिंग बस थांबली. जगन्नाथपुरीचा दुसरा दिवस आहे. इकडे शिवमंदिर आहे, भोलेबाबांचं मंदिर आहे. यत्र तत्र सर्वत्र भोलेबाबा सर्वकडेच आहेत. महादेवांच्या दर्शनाला चाललोय आपण. चला, सांगितले शिवमंदिर प्राचीन आहे. मंदिराचा बघू आपण. इकडे अशा ह्या चार्जिंगच्या रिक्षा चालतात बघा. आपल्या महाराष्ट्रात अशा नाही आहेत. या चार्जिंगच्या रिक्षा आहेत. कॉमन आहे इकडं. दर्शनाला जाऊ. मंदिराच्या एंट्रन्स मध्ये आलोय आपण. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही, फोटोग्राफी सुद्धा अलाउड नाही. बघू शकता ते सक्त इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्यामुळे हे
मोबाईल घेऊन थांबलेत. पिशवीमध्ये सर्व मोबाईल आहेत. आता मोबाईल दाखव. भरपूर मोबाईल आहेत. 5 लाख होतील. या वर्षाची CTC निघेल आपली. नक्की ना? बरोबर आहे. शिव मंदिराचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ बनवायला मिळतच नाही इथे. चला आता पुढच्या ठिकाणावर जाऊ. लोकनाथ म्हणून या शिव मंदिराचं नाव आहे. आणखीन त्या ठिकाणी आलेलो आपण. पुरीच्या बाहेर फिरतोय आपण. बघू शकता बस चालली आहे. बसेस आहेत. हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. श्री गौर विहार आश्रम पुरी. मंदिराच्या आतमध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. बघू शकता भगवान जगन्नाथांची प्रतिकृती इथे. मूर्त्याच मूर्त्या आहेत. मुरलीधर श्री किशन कन्हैया ठाकुर जी, श्री कृष्ण भगवान, परत एकदाच भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी. राधे राधे. बजरंग बली यांचीही भजन करताना. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. श्री सुरभीमा. गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात हे इथे दाखवलेलं आहे. श्री सुरभीमा. नरसिंह भगवान बघू शकता. कोणार्क सूर्य मंदिर. इथले रथाचं जे चक्र आहे त्याची प्रतिकृती आहे इथे बघू शकता. भगवान शनिदेवाचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. शनिदेव हा केलेल्या वाईट कृत्याची मानवाला याच जन्मामध्ये शिक्षा देत असतो. बघू शकता. न्यायाची देवता मानली जाते. त्याचं मंदिर आहे. चला आता आपण पुढे जाऊ. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची सवंगडी. वृंदावनामध्ये गायी चारत असताना समुद्र मंथनाची कथा तुम्हाला समोर दिसत असेल. हे देव आहेत बघू शकता. हे देव आहेत. हे दानव आहेत. हा मेरू पर्वत आहे. वासुकी सर्प आहे. आणि ही लक्ष्मी माता बाहेर आलेली आहे. समुद्र ढवळतायत. क्षीरसागर ढवळतानाचा हे आहे कारण इथे कमळ आहे बघू शकता. लक्ष्मी माता रत्न बाहेर आलेले आहे. समुद्र मंथनाची कथा तुम्ही बघू शकता. शंभू महादेवची ही ध्यानस्थ मूर्ती. चला आता आपण निघतो बाहेर. आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ. ट्रॅव्हल बस आपली वाट बघते. ओमकारेश्वर मंदिर. इकडे आता आपण चाललोय. आमची ही ट्रिप जी आली ना त्याचे अरेंजमेंट ह्या काकूंनी केले. भरपूर मेहनत आहे. त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो काकू. तुम्हाला काय बोलायचं का? हां लास्ट आहेत. मेहनती माणसं आहेत. चला येतो. श्री श्री ओमकारेश्वर टेम्पल. मारुतीरायची मूर्ती. 2 सिंह आहेत इकडे आणि इकडे द्वारपाल म्हणून. चला मेन एंट्रन्सने आपण एंट्री करू. आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला. चला आता आपण आतमध्ये जाऊ. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा लिया तमसेरा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर जय नाम शंभो जय शिवाय नमो नमो शंकर. रहेगी तेरी आस्था
हा सुद्धा आमच्या बरोबर आहे, अंधेरीचा आहे. काय वाटतं तुला आपल्या ट्रिप बद्दल? आता 2 दिवस राहिले. बीच का सोडला? बीच निळा पाणी एकदम स्वच्छ आणि गंगेत पाप धुतलेच पण आहे. केलंच नाही पण धुतलं जातं. धुवायला लागतातच. अजून तुला असं वाटतंय आपल्या जगन्नाथपुरीच्या दर्शनाबद्दल? परत जावंसं वाटतं. कोणार्क सूर्य मंदिर इथले हे रथचक्र आहे सूर्यदेवाच्या रथाचं. दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं, तूने सिर्फ है दिया. कपडे चेंज केलेत, कुर्ता चेंज केलाय. बघू शकता बसमधनं जस्ट मी उतरलो. कारण हा आत्ताचा स्पॉट आहे पुरीचा गोल्डन बीच समुद्र किनारा. चला, काल रात्री आलेलो, आता परत जाऊया गोकुळला. बघू शकता कसं वाटतं तुला समुद्र किनारा? आपण कोकणातले बघितलं, पश्चिम भारताचे पश्चिम दिशेचे असलेले आपण पश्चिम समुद्र किनारे बघितलेत आरबीचे. आता हे बंगालच्या उपसागराचा पूर्व दिशेला असणारा भारताचा समुद्र किनारे. कसं वाटतं तुला? खूप छान. थोडा चेंज नाही वाटत? लाटा जरा जास्त आहेत. लाटा फार मोठ्या आहेत आणि एकदम छान क्लायमेट, एकदम छान आहे. कोकणासारखंच आहे ना? कोकणासारखंच. चला आता पुढे जाऊ. इथं काल रात्री स्पष्ट दिसत नव्हते. बघू शकता किती उंच आहेत. उंट. हा 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 फोटोशूट चालू आहे. वातावरण नाही, कोकणात असल्यासारखंच वाटतंय. लाटाच लाटा. आपण आपल्या वाणी खराब. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. लेडीज असल्यामुळे तिला घराची आवडते, साफसफाई जशी आवडते तशी पाण्याची सुद्धा साफसफाई आवडते. पण अरबी समुद्र हा समुद्र असल्यामुळे शांत असतो. आता बघ, हा उपसागर आहे आणि हा डायरेक्ट जाऊन हिंद महासागराला मिळतो, म्हणजे इंडियन ओशनला. त्याच्यामुळे लाटा जास्त आहे. आपण जरा समुद्र जाऊन माझ्या लेट द वेव्स हिट युअर फेस. मला कधीच केला हो. लाटाच लाटा. आमचे गावचे काका आहेत परशुराम शेलार काका, त्यांच्याशी बोलू आपण. काका कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? पैसा वसूल कामायचं काय? तुमच्या घरच्यांना काय सांगायचं? तुम्हाला घरच्यांना काय सांगायचं मला सांगा. हा का भारी ना? एकदम बीच एकदम भारी आहे. कोकणातल्या बीच सारखंच बीच आहे. काकींना फोटोची पडले. ओके, फोटो काढू आपण. एकदम स्वच्छ आणि क्लीन बीच आहे. आणि लाटा जरा जास्त हाय किंवा हाईटने उडतात. मला काल असं वाटलेलं, मी रात्री येऊन गेलो ना हाईट वगैरे, असं काय नाही. त्या लाटाची साईजच कशी आहे बघू शकता. पुरीचं हे गोल्डन बीच फिरतो आम्ही. माझ्यासोबत हे छोटंसं पिल्लू आहे. काय नाव तुझं? काय तुझं नाव का तुझं? अनन्या हरेश्वर जांभूळकर. कितीला आहे? 5th स्टँडर्ड. बापरे, कुठले स्कूल? हा, सेंट जोसेफ. काय वाटतंय तुला? कसं वाटतंय समुद्र? मस्त वाटतंय. बोटिंग करायची आपल्याला. आता जायचं ना? चला जाऊ. चला आता बोटिंग मधून भेटू.
our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us high. दोघी मजा करत आहे. Night's young, it has just begun. She puts her hand in mine. आपलं नशीब खराब आहे की बोटिंग बंद झाली. इकडे लवकर बोटिंग बंद होते, पण आपलं नशीब चांगलं आहे. बघा ATV चालू आहे. मी इथे राईड घेतो मी आल्यासारखं. एवढ्या लांब आलोय, बोटिंग बंद झाली. Never stop. Every shot from the top. We're gonna be two hearts running wild. आताचा पण राईड दिली, भारी वाटलं एकदम. बोटिंग नव्हती. Yeah, the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night. अशा रीतीने मंडळी आजच्या जगन्नाथपुरीच्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या चॅनलला. तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.